आजच्या कृषी क्षेत्रातील मोठ्या बातम्या, शासनाच्या घोषणा, अनुदानातील बदल, खरेदी धोरणे आणि बाजारभावांमधील हालचाल सर्व काही तुम्ही पाहणार आहात या व्हिडिओच्या माध्यमातून। होर्मुझमधून भारतीय जहाजांवर बंदी नाही, भारतातील इराणच्या राजदूतांचा निर्वाळा, चाबहार आणि जोएदान रेल्वे मार्ग 90% पूर्ण। पश्चिम आशियात युद्धजन्य स्थिती असली तरी होर्मुझच्या समुद्रधुनीतून भारतीय जहाजे सुरक्षितपणे प्रवास करतील आणि याची स्पष्ट ग्वाही इराणने दिली। भारतासाठी हा सर्वात मोठा आणि फार दिलासादायक निर्णय मानला जातोय। ग्रामीण भागातही डिजिटल निमंत्रण पत्रिकेला पसंती, तंत्रज्ञानाच्या ओघात रुसवे आणि फुगवे काळाच्या पडद्याआड। पूर्वी कोणत्याही समारंभासाठी निमंत्रण देताना घरोघरी जाऊन पत्रिका देणं ही परंपरा होती, मात्र काळाच्या ओघात तंत्रज्ञानाच्या वाढत्या प्रभावामुळे या पद्धतीमध्ये लक्षणीय बदल होत आलाय। महाराष्ट्रात आजपासून डिजिटल जनगणना, प्रथमच स्वगणनेचा पर्याय उपलब्ध। 15 मे पर्यंत ऑनलाईन माहिती भरण्याची संधी उपलब्ध। 16 मे ते 14 जून 2026 या कालावधीमध्ये जनगणना अधिकारी घरोघरी जाऊन घरगणना करतील। स्वगणना केली आहे त्यांच्या माहितीची देखील पडताळणी करण्यात येईल। युद्धामुळे डांबर पेटलं, रस्ते निर्मिती आणि दुरुस्तीच्या कामांना खड्डा पडणार। आखाती देशांमधील संघर्षाचा फटका, साहित्याचे दर कडाडल्यामुळे कंत्राटदार आलेत मेटाकुटीला। जनगणनेसाठी आधार कार्ड, पॅन कार्ड आणि बँक डिटेल्स देण्याची गरज नाही। चुकीची माहिती देणाऱ्यांवर गुन्हा दाखल करणार, माहिती गोपनीय राहणार। कुटुंब क्रमांक, कुटुंब प्रमुखाचे नाव, जातीचा प्रवर्ग, घराचे स्वरूप, छताचे स्वरूप तसंच घराचा वापर, घराची स्थिती, घरातील एकूण खोल्या, कुटुंबातील सदस्यांची संख्या, कुटुंबात राहणारी विवाहित जोडपी, त्याचप्रमाणे शौचालय आहे का, असल्यास शौचालयाचा प्रकार काय, आंघोळीची सुविधा, सांडपाणी निचरा, स्वयंपाकघर आणि गॅस जोडणी आहे का, त्याचबरोबर स्वयंपाकाचे मुख्य इंधन, रेडिओ आहे का, दूरदर्शन आहे का, इंटरनेट सुविधा, सायकल आहे की दुचाकी, चारचाकी वाहन आहे का, कुटुंबात वापरले जाणारे मुख्य धान्य तसेच मोबाईल नंबर इत्यादी प्रश्न विचारले जातील। 2028च्या राज्यसभा आणि विधान परिषदेच्या आशेवर काँग्रेसची निवडणुकीतून माघार। प्रहारच्या बच्चू कडूंना शिंदे सेनेकडून उमेदवारी, डॉक्टर नीलम गोरे यांना सलग 5व्यांदा संधी। सोयाबीन विम्याचे 1146 कोटी रुपये मंजूर। खरीप पीक विम्याची भरपाई 1300 कोटींवर। खरीपातील पीक विम्याची भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचे काम सुरू झालंय। शेतकऱ्यांना आतापर्यंत 1300 कोटी रुपयांची भरपाई मंजूर झाली, त्यापैकी 831 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले, तर कापूस विमा भरपाई काढण्याचे काम सुरू असल्याचं देखील कृषी विभागाच्या वतीने सांगण्यात आलंय। मोठ्या कंपन्यांमध्ये कामाचा अनुभव, 9,000चे विद्यावेतन देखील मिळणार। उमेदवाराला विमा संरक्षण, युवकांनी कौशल्य विकासाच्या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन। या योजनेचं वैशिष्ट्य म्हणजे या देशातील आघाडीच्या टॉप 500 कंपन्यांचा सहभाग असणार आहे। उत्पादन, IT, बँकिंग, रिटेल आणि मार्केटिंग अशा विविध क्षेत्रांमध्ये 6 ते 9 महिन्यांसाठी ही इंटर्नशिप असेल आणि याकरता उमेदवाराचं वय 18 ते 25 वर्षादरम्यान असावं। उमेदवार 10वी किंवा 12वी पास असावा किंवा ITI पदविका आणि पदवीधर असणं आवश्यक आहे। नाशिक जिल्ह्यात 55,000 शिधापत्रिका पांढऱ्या, आयकरदात्यांची 46,000 नावे वगळली। या निर्णयामुळे खऱ्या गरजू आणि अल्प उत्पन्न गटातील कुटुंबांना रेशन कार्डचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा होणार असं प्रशासनाकडून सांगण्यात आलंय। अमरावती जिल्ह्यातील 23 गावे बनणार स्मार्ट इंटेलिजंट, गावागावात येणार EIची क्रांती। संत गाडगेबाबा उन्नत ग्राम योजनेतून डिजिटल कायापालट होणार। शासनाने जारी केलेल्या आदेशानुसार राज्यातील नागपूर, अमरावती, हिंगोली, पुणे आणि सिंधुदुर्ग या 5 जिल्ह्यांची निवड करण्यात आली आहे। सोन्याची चमक वाढली। जानेवारी ते मार्च या तिमाहीमध्ये जागतिक मागणीमध्ये 2% वाढ। आपले सरकार पोर्टल सलग 3 दिवस ठप्प। सेवा केंद्र बंद झाल्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी। पोर्टल उघडत नसल्यामुळे नवीन अर्ज सादर करणे, कागदपत्रे अपलोड करणे, अर्जाची स्थिती तपासणं अशा प्रक्रिया थांबल्या असून नागरिकांना वारंवार केंद्रावर येऊन देखील कामं न झाल्यामुळे नाराजी व्यक्त होताना दिसत आहे। महाराष्ट्रात बर्ड फ्लू, तब्बल 1.5 लाख कोंबड्या मारणार। प्रशासनाने घेतलाय मोठा निर्णय। नवापूरमध्ये बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव झाल्यामुळे प्रशासन सतर्क झालंय। पॉझिटिव्ह नमुन्यानंतर कोंबड्यांची कत्तल, कंटेनमेंट आणि बफर झोन जाहीर करण्यात आले। रोगाचा फैलाव रोखण्यासाठी कडक उपाययोजना राबवण्यात येत आहेत। नांदेड जिल्ह्यातील नवापूर तालुक्यात पीक विमा मंजूर। आकडा कागदावर, शेतकऱ्यांच्या खात्यात शून्य रक्कम। हा अन्याय किती दिवस? शेतकऱ्यांचा सवाल। अधिकृत तक्त्यानुसार नायगाव तालुक्यात 50.47 कोटी रुपयांचा विमा दावा मंजूर झाला असला तरी देखील काही मंडळांमध्ये 1 रुपया देखील न मिळाल्यामुळे संतापाची लाट उसळली। तालुक्यातील 53,091 शेतकऱ्यांनी अर्ज केले असून 34,125 हेक्टर क्षेत्र विम्याखाली आलंय।
पुणे जिल्ह्यात ग्रामीण भागाच्या लोकसंख्येमध्ये मोठी वाढ. जनगणनेच्या पूर्वतयारीनुसार आकडा 80 लाखांच्या घरात. 2011च्या जनगणनेनुसार हा आकडा 45 लाख इतका होता. सांगलीच्या बाजारात हळद रुसली. उत्पादन घटल्यामुळे दरवाढ लाभली. 5 वर्षात 13 लाख क्विंटलने आवक कमी. आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि मराठवाड्यातून माल थांबलाय. कधी काळी जगातील हळदीचे दर ठरवणारी सांगलीची ऐतिहासिक हळदपेठ आता आवकेअभावी चिंतेत सापडली. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आगीचे तांडव. वनसंपदेसह लाखो रुपयांचा शेतीमाल भस्मसात. उन्हाचा तडाखा आणि वाऱ्यामुळे 5 ठिकाणी आगीच्या घटना. वन्यजीव आणि शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फटका. बस प्रवाशांना नादजल मिळेना. उपलब्धतेत 5 रुपयांनी महाग. वाढीव पैसे घेतले जात असेल तर कायदेशीर कारवाईचा इशारा देण्यात आलाय. अनेक बस स्थानकांसह बस थांब्यावर देखील 15 रुपयाची बाटली 20 रुपयांना दिली जात आहे. शासनाने ठरवून दिलेल्या किमतीप्रमाणे नादजलची विक्री होणं आवश्यक आहे. गाव तिथं सुसज्ज स्मशानभूमीसाठी शासनाने केली समितीची स्थापना. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी मुंबईत अधिकाऱ्यांसमोर बैठक घेतली. स्मशानभूमीमध्ये पाणी, वीज, वृक्ष लागवड, दहन शेड, छत, RCC बांधकाम, बसण्यासाठी बाकडे, जोड रस्ता, पोहोच व रस्ता तसेच महिला आणि पुरुषांसाठी शौचालय अशा मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याबरोबरच स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध करून देणे, दहन शेडसाठी निधी उपलब्ध करून देणे, सामाजिक समन्वय साधून वाद मिटवणे अशी कामे केली जाणार आहेत. कृषी सेवा केंद्र चालकांनी बंद मागे घेतल्याने शेतकऱ्यांची गैरसोय दूर. मंगळवेढ्यात विक्री झाली पूर्ववत. खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना दिलासा. नांदेड जिल्ह्यात ATM सेवा केंद्राचा बोजवारा. कधी पैशाची वानवा तर कधी सुविधांची कमतरता. AC आणि शोभेचे वस्तू, तुटलेले दरवाजे, निकामी यंत्रणा. नांदेडमधील ATM सेवा केंद्राची बिकट अवस्था झाली. AC बंद, तुटलेले दरवाजे, निकामी मशीन. नागरिकांना सुविधा मिळत नसल्यामुळे त्रास सहन करावा लागतोय. त्र्यंबकेश्वरमध्ये 6 ते 7 तास विजेचा होतोय खेळखंडोबा. नागरिक त्रस्त. पाणी पुरवठा देखील विस्कळीत. अधिकाऱ्यांकडून समस्येकडे दुर्लक्ष. पाणी पुरवठा आधीच 1 दिवसाआड असताना वारंवार वीज खंडित होत असल्यामुळे पाणी पुरवठा 2 ते 3 दिवस होत असल्याची परिस्थिती निर्माण झाली. लिंबाचे दर गगनाला भिडले. सरबताच्या दरात देखील वाढ झाली. लिंबू उत्पादक शेतकऱ्यांपेक्षा व्यापाऱ्यांना फायदा. ठोक बाजारात शेतकऱ्यांना 30 ते 35 रुपये किलोने लिंबाची विक्री करावी लागते. मात्र बाजारामध्ये 80 ते 100 रुपये किलोने ग्राहकांना लिंबू खरेदी करावं लागतंय. त्यामुळे व्यापाऱ्यांना प्रति किलो दुपटीने फायदा होत आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणासाठी होणार. 20 गावांमध्ये आजपासून संयुक्त मोजणी. किती जाणार जमीन? सातारा, चिकलठाणा, मुकुंदवाडी, शहानूरवाडी आणि गारखेड्यामध्ये मोजणी होणार. छत्रपती संभाजीनगर ते परभणी या रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणासाठी तालुक्यातील 20 गावे आणि वसाहतीमधून भूसंपादन होणार आहे. त्यासाठी 30 एप्रिलपासून सुरुवात झाली असून 20 मे पर्यंत मोजणी सुरू राहील. नाट्यमय घडामोडीनंतर विधान परिषद बिनविरोध. महायुतीला 9 तर महाविकास आघाडीला 1 जागा. काँग्रेसचा दानवेंना पाठिंबा. प्रहार विलीन करत कडू झाले आमदार तर नीलम गोरेंना पुन्हा एकदा संधी. 3 लाखांचे कर्ज, 5% व्याज. कारागिरांना विश्वकर्माचा लाभ. 18 प्रकारच्या कारागिरांना आर्थिक बळ. प्रशिक्षण काळात मानधन दिलं जाणार. यामध्ये सुतार, लोहार, सोनार, कुंभार, नाभिक, मोची, टेलर, गवंडी आणि माती शिल्पकार, दगडकाम करणारे तसेच जाळी तयार करणारे, बास कामगार यासारख्या 18 प्रकारच्या पारंपरिक कारागिरांचा यामध्ये समावेश आहे. यामध्ये प्रशिक्षण काळात दररोज 500 रुपये स्टायपेंड दिलं जाईल तर आधुनिक साधने खरेदी करण्यासाठी 15,000 रुपयांचं अनुदान देखील देण्यात येणार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक ठोका, शेअर करा आणि अशा दैनंदिन शेतकरी बातम्या अपडेट्स मिळवण्यासाठी सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन दाबा.